नमस्कार माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमाताई 2 आठवड्यानंतर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले. खऱ्या घडामोडी तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमधून देत असते, हे तुम्हाला माहिती आहे. आणि मला खूप भगिनींचा फोन आला, मेसेज आला, का हो ताई तुमचे व्हिडिओ नाही येत, काय झालं, आजारी आहेत का. माझी विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद ताई. थोडी आजारी होते, ते चालत असतं, काय मोठा रोग नाही आहे एवढा पाप नाही केला असून. तर ठीक आहे तब्येत वगैरे. फक्त असं झालं होतं की एका शनिवारी, याच्या मागच्या शनिवारी ईद होती आमची आणि त्याची मला शुक्रवारपासूनच तयारी करावं लागत होती, म्हणून व्हिडिओ केला नाही. आणि ह्या शनिवारी म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार 3 दिवस आमचं ट्रेनिंग होतं आणि ट्रेनिंग खूप दूर होतं. येण्या जाण्यात प्रवासात वगैरे खूप थकून गेले होते आणि विशेष काहीच बातमी नव्हती. म्हणजे तेच रडगाणं गावी बोलतात ना, एरंड्याचा गुराळ त्याला चवनाच होता, त्याप्रमाणेच होतं. म्हणून म्हणलं एवढं काय नाही. आणि काही जर विशेष बातमी आली तर माझ्यापेक्षा जास्ती तुमच्याकडे येणार, कारण आता खूप लोक आहेत बातमी पसरवायला. काही खोटी पसरवतात, काही खरी पसरवतात, पण बातमी मात्र जरूर देतात. पण यूट्यूब चॅनल वसीमाकाजी ह्या चॅनलवर, तुमच्या हक्काच्या चॅनलवर तुम्हाला खरी माहिती मिळते. नवीन भगिनी ज्या येतात त्यांना पटकन सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करत जा. आणि तुम्हाला महत्त्वाची माहिती तर मला द्यायचीच असते, मी नेहमी महत्त्वाची देते. पण कधी त्यांना खूप कंटाळा पण येतो की काहीच विशेष नाही आणि काय थोबाड घेऊन माझ्या भगिनींना बोलू मी, असं पण होतं मला कधीतरी. पण तुमचं एवढं प्रेम असतं की ताई नाही, तुम्ही एक भगिनी तर बोलली की मी तुमचे जुने व्हिडिओ बघते ताई, असं का करता तुम्ही, व्हिडिओ टाकत जा, मला खूप मनोबळ मिळतं तुमच्यामुळे. मला पण मिळतं तुमच्या कमेंट, तुम्ही माझ्यासाठी जे शब्द लिहिता त्याच्यामुळे माझं जीवन धन्य झालं असं वाटतं. आणि अंगणवाडीच्या बाळगोपाळांच्या छोट्या आशीर्वाद तर आहेच आपल्याला. तर तायांनो, मी तुम्हाला आज एक विशेष गोष्ट सांगायची, म्हणजे की खूप मॅसेज आणि खूप तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल मॅसेज, यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे आले असतील मे महिन्याच्या सुट्टीविषयी. असं काही नाही झालेलं अजून. आपल्या हातात GR आहे का? नाही. आपल्याला ऑफिस करून सूचना आली आहे का? जर त्यांना आपल्याला मे महिन्याची सुट्टी द्यायचीच असती पूर्ण महिना, तर त्यांनी सुक्या खाऊचा आतापर्यंत साठा आपल्याला पाठवायला पाहिजे होता. आला आहे कापडाकडे साठा? नाही. मग आपण कसं ग्राह्य धरायचं की आपल्याला मे महिन्याची सुट्टी देणार आहेत हे लोक? का 1 मेच्या दिवशी ती लोक बोलणार आहेत महिनाभर सुट्टी आहे. मग काही भगिनींना गावी जायचं असलं, कुणाच्या घरात लग्न असली, काय असलं कार्यक्रम, तर मग ते लोक काय करणार बोला. म्हणून कुणी बोललं तर यूट्यूबवरचा व्हिडिओ बघून तिकीटं काय एका महिन्याच्या सुट्टीची काढू पिढू नका, पैसे उगत जातील. मॅडमला विचारून, जर आपल्याला 15 दिवस मदतनीस आणि 15 दिवस सेविकांची सुट्टी आहे, तर आपल्या CDPOना मॅडमला विचारून CL घ्या आणि तेवढी सुट्टी 20 दिवसाची सुट्टी घ्या. 15 दिवसाची सुट्टी आपल्याला आहे, 5 दिवसाच्या CL टाका. 20 दिवसात कामं होतात हो काही असले तरी. पण मुलांसाठी 1 महिन्याची सुट्टी पाहिजे, हे मात्र सत्य आहे. पण नाही देत, त्याला काय करायचं, त्याच्यामध्ये त्यांचा काय फायदा आहे आणि काय नुकसान आहे मला नेमकं समजतच नाही. ती गावी मुलं गेल्यावर खाऊ कुणाला द्यायचा, मी असा प्रश्न केलेला. मग गावची मुलं इकडे येतात, इकडची तिकडे घरात, खाऊमध्ये सगळी मुलं कव्हर करायची, हा त्यांचा उद्देश आहे. आणि मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यावर, म्हणजे एप्रिलला सुट्ट्या लागतात ना, अर्ध्या महिन्यातूनच, म्हणजे 15-16 नंतर सुट्ट्या लागतात मुलांना शक्यतो. तर मुले उन्हाळ्यामध्ये खूप खेळतात आणि उन्हामुळे हवामान उष्णता असल्यामुळे त्यांचं वजन कमी होतं, असं WHO आणि सगळ्या संस्थाचा असा आहे, त्यांनी जे सर्वे केला आहे. तर मुलांचं वजन कमी होतं आणि मुलं खेळत असतात, खात नाहीत वेळेवर. तर अंगणवाडीत येऊन कमीत कमी खाऊ खातील आणि त्यांचं वजन मेंटेन राहील आणि नियमित राहील असं म्हणणं आहे. तर त्याच्यासाठी कुठली मुलं असू द्या, इकडच्या असू द्या तिकडच्या असू द्या, ती बसवायची आणि त्यांना खाऊ द्यायचा, कारण पूर्ण महाराष्ट्र असा कवर होणार असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझा प्रश्न असा आहे की FRS कुणाचं करायचं गावी गेल्यावर? पोरं त्यांच्या आयांची मुंडके कापून इथं ठेवायची, बाई मान अशी कर, काहीतरी जोकच आहे. पूर्ण महिना अंगणवाड्या बंद ठेवलं पाहिजे, FRS हे सगळीच काहीच कामं नको.
मी तर काय म्हणते, लय तुम्हाला पगारीचं एवढं कोणतं 1 लाख पगार आहे, आम्हाला तर पगार पण देऊ नका, पण सुट्टी द्या, शांतता पाहिजे मनाला. लोक आईवडिलांना भेटायला जातात, मामाच्या गावाला जातात, कुठं काय कार्यक्रम असलं तर करून घेतात. हे नुसतं गॅसवर असल्यासारखंच कार्यक्रम करावं लागतं आणि सुट्टीवर राहूनसुद्धा काय फायदा नाही. तुम्हाला अंगणवाडीची कामं करायची आहेत. आता मे महिन्याला आपले 1 ते 15ला सुट्टी, मग आपल्या FRS करणार कोण? आपल्यालाच करायचं. काही मदतनीसला सगळी माहिती असते का? मग घरी बसल्या बायका निवांत FRS करतात, कामं करतात. मग त्यांना कशाला? मी काय म्हणते, इथं व्हिडिओवर जेवढे प्रश्न उचलतात तेवढे ऑफिसच्या सुपरवायझरच्या ग्रुपमध्ये प्रश्न उचलता का? आता मला काही लोक खूप म्हणतात, मॅनेज झाली, युनियनची ही आहे, ते काही बोलू द्या, मला काय असल्या बोलल्याने फरक पडत नाही. ती कोण ठराविक लोक असतात फालतू, ती बोलतात, मला माहिती आहे. माझ्या भगिनी अशा फालतू कमेंट करत नाही आणि केलं तरी मला त्यांचं वाईट वाटत नाही, कारण त्या फर्स्टेड आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, टेन्शनमध्ये आहेत. त्या मला नाही तर कुणाला बोलणार? CDPला उलट बोलल्यावर ऐकून घेणार का? सुपरवायझरला उलट बोलल्यावर ऐकून घेणार का? मी ऐकून घेणार. मी वाचलं तरी, लिहिलं तरी वाचणार, म्हणून मला बोलतात, बोलू द्या. माझ्यामुळं त्यांच्या मनातलं काही दुःख हलकं होत असेल, मला बोलून त्यांचं वेदना कमी होत असेल तर बोला, नक्कीच बोला, मला काय वाईट नाही वाटणार. तुमच्या गोष्टी नाही वाटत त्यातल्या. हां, कोणी जाणून बुजून जर बोट करत असेल, मग त्याचा हात उपटून काढायची हिंमत आहे वसिमामध्ये, एवढं पण लक्षात ठेवा. उगाच कुणाचं ऐकत नाही आणि कुणाला घाबरत नाही. पण कायदा जो असतो, आज मी तुम्हाला सांगते, आपण आपले दुःख एकमेकाला व्यक्त करतो. एक मुख्य सेविका माझी, मी प्रवासात होते तेव्हा भेटली मला, आणि तिनं त्यांच्याविषयी जे सांगितलं, मला अजून वाटलं त्यांना तर किती कठीण आहे. त्यांनावरी असं काही नसतं की मुख्य सेविकांनी काही बोलायचं CDPO समोर किंवा असं अधिकाऱ्यांसमोर. सेविका मदतनीससारखी उत्तरं देऊ नका असे त्यांना CDPO बोलतात. तुम्हाला कामं करावी लागतात का, डबे खायला येतात का, नुसतं खुर्च्या गरम करतात का, बसतात, तर त्यांना पण ऐकून घ्यावं लागतं. त्यांचा पगार नाही आला तर त्या कुठं जाणार भांडायला? त्यांचे काही पैसे नाही आले तर सगळ्यांना सगळ्या लेवलचा प्रॉब्लेम आहे. आत्ता एक काम बरं झालं, तेवढं तरी सगळे पैसे अकाउंटला आले आपले, बरोबर ना? सगळे आले, CB आला, रिचार्ज आला, भाडं आलं, सगळं केंद्राचं राज्याचं सगळं मानधन आलं. ही काय नवलची गोष्ट झाली का हो? आपलंच आपल्याला दिलं आहे. थांबवलं होतं का? तर वाढीवकरी ह्यांचं लक्ष वळू नये, जे पैसे राहिलेत तेच भेटले तर आज आलं बाबा पगार. काय ग्रुपमध्ये बायका टाकत होत्या, धन्यवाद, मानधन झालं, मानधन झालं. अरे काही नवल झालं का काय? जे आहे तेच मानधन दिलं. वाढीव मानधन आलं का? नाही. तेवढंच मानधन आहे. शासकीय दर्जा भेटला का? नाही. उन्हाळ्याची सुट्टी भेटली का? नाही. काही फरक कसलाच झालेला नाही. मग कसला धन्यवाद आणि कुणाला धन्यवाद? कशासाठी? कोणी बोललं ना यूट्यूबवरून तुम्हाला तिकीटं काढू नका, सुट्टी मंजूर झाली, असलं काही झालेले नाही. झालं असलं तर आत्तापर्यंत GR आला असता. येईन 1 तारखेला GR आला आणि तुम्ही तिकीट काढलं असलं तर मग काय करणार? आणि GR नाही आला म्हणून अंगणवाडीत राहिलो तर GR आला, सुट्ट्या आहेत, मग काय करायचं? चुना घालून तिथे बोंबा मारायच्या बसून. म्हणजे ह्यांच्या मनालाही आले. आता काय झालं आहे, महाराष्ट्राचे आयुक्त चेंज झालेत. आधी आपल्याकडे आयुक्त कैलास पगारे सर होते, आता आयुक्त दुसऱ्या मॅडम आल्यात, स्त्री आहेत, स्त्रियांच्या वेदना जास्त समजून घेतील. आम्हाला CDPO पण स्त्रीच आहेत, घेतात सध्या तरी वेदना समजून. बोललं तर जरा समजून सांगतात, काय प्रॉब्लेम आहे थोडा ते पण सांगतात, कसं होईन, कसं करता येईल, अडचणी सोडवतात. तर महिला असले तर महिलांचे दुःख जास्त आपण सांगता येतो. तर बघूया, आयुक्त मॅडम ज्या आल्यात त्या महिला आहेत, त्यांच्याकडून आपण आशा ठेवूया. आपण आशेवरच जिवंत आहोत. आपण नेहमी व्हेंटिलेटरवर आहोत, गॅसवर. कधी नळी काढतील, कधी जीव घेतील आपला माहीत नाही. योजनाबाह्य कामं लावतात, त्याला नकार द्यायचं आपलंच काम आहे. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पेन आणि वही घेऊन बसायची आहे. एक मस्त आपल्याला व्यायाम करायचा. आतापर्यंत तुम्ही हातापायाचा, सगळ्याचा, तोंडाचा, दाताचा सगळा व्यायाम झाला. मेंदूचा व्यायाम कोणी कोणी केला आहे? नाही केला ना? मग मी तो व्यायाम तुम्हाला करून घेणार आहे. म्हणून पुढचा जो व्हिडिओ येईल माझा ह्याच्यानंतरचा, आज मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. मी पुढचं तेव्हाच सांगेन तुम्हाला. तर माझ्या भगिनीनो,
फक्त टेन्शन घेऊ नका. काही काही बातम्या येतात पेन्शन ग्रॅज्युटीमुळे महिलांचं झालं नाही. आता एप्रिलला महिला रिटायर झाल्या, सगळ्या घरी जाणार आहेत परत. कुठं जे ग्रॅज्युटीचा जी आर आला, कुठं पेन्शनचा जी आर आला. होतंय. जसं आपण अंगणवाडीतलं बाळ येतं ना आणि म्हणतं मी हे खाणार नाही, मग आपण म्हणतो उद्या तुला दुसरं देते, परत तेच खाऊ देतो आपण. मग म्हणतो परवा दिवशी उद्या तुला दुसरं देणं. तो उद्या कधी येत नाही बाळांचा, तसा ह्यांचा उद्या कधी होत नाही. काय ह्यांचे हात कुणी धरलं आहे ह्यांना लेखी द्यायला, सही करायला, पेन द्यायला. जर आपण कामं नाही केली तर म्हणतात की वरून सगळं आलं आहे, आम्हाला काही माहीत नाही. मग खालून सगळं येतं, आम्हाला पण काही माहीत नाही. पण आपल्याच मधल्या तुम्हाला मला सांगितलेलं आहे मंत्रादाशा कशा असतात. तिला काय नाही भेटतो, मी खरं सांगते. कोण बोलत असेल ना की तिला मॅडम करून काही भेटतं, मॅडमच्या स्वतःच्या 2-2, 3-3 महिन्या पगारीचं ठिकाणा नाही. ती तिला काय देईन? ती तिला फक्त एवढी सूट देते की अंगणवाडीच्या वेळेवर आली किंवा नाही आली, तिची मनमानी तिथं चालते. मदतनीसवर अंगणवाडी ढकलून ती बाई ही चमचागिरी करत फिरते. आपल्याच भगिनी चमचासुद्धा म्हणू नका, पण खूप महिलांचे फोन आलेत नावासहित मला सांगितलं की ही अशी करते तशी करते. मास्टरवर स्वतःला सुपरवायझर समजायचं. अगं बाई 13,000मध्ये कशी सुपरवायझर होऊ शकतेस तू? एवढी कशाला कामं करते अंगणवाडीचं करून सुपरवायझरचं? आपल्या भगिनीबरोबर राहा. सुपरवायझर आल्या आणि किती गेल्या, आल्या वाऱ्याने गेल्या वादळाने. काय त्यांचं? आपण राहणारच नाही ते सेविका मदतनीस आणि आपल्या मैत्रिणी कलिक सगळ्या मिळून राहणार. तिला वाईट बोललं की आपल्याला मज्जा वाटावी हे चांगली सवय नाही. कोणी असू द्या, तिला समजवा ती आपल्यातली आहे, तिला वॉर्निंग द्या. आणि नाही समजली तर मग सगळ्यांनी मिळून तिचा करेक्ट कार्यक्रम लावायचा. हे तुम्हाला माहिती आहे कसा लावायचा. मी सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये. मी कुणाला घाबरत नाही, नसल्या पडतोच जणांना मी काय घाबरत नाही, बोलत नाही. हे बघा तुम्हाला सांगते, जो मुद्द्यावर आपण आहोत तोच मुद्दा कायम आहे. सगळ्या मागण्या केल्या 365 सगळ्याच संघटनेने. आता काय संघटनेवाले खूप नवीन संघटना, जुन्या संघटना करून करून थकल्या. आता नव्या आल्यात ते करायला लागल्यात. त्यांना आधी 1 रुपया लागत नव्हता, आता त्यांना पैसे लागायला लागलेत. आता त्या आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, कोणतीही संघटना असू द्या, घरातलं सुद्धा व्यवहार तुम्ही पैशाचा जर करायचा तर तुम्ही कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीला जीपे करू नका. का करायचं आहे? संघटनेचं अकाउंट नाही, संघटनेला मान्यता नाही. जीपे व्यक्तीच्या नावावर कसा करू शकते? एक व्यक्ती म्हणजे संघटना होऊ शकत नाही. हजारो जणांनी मिळून चालवली संघटना होते. मग असतं तर गांधीजी एकट्यानेच देश आझाद केला, शिवाजी महाराजांनी एकट्याने महाराष्ट्र घडवला, असं आहे का? त्यांनी नावं लिहून गेलेत, त्यांना किती जणांनी सपोर्ट केला. आणि हे बघा तायांना, तुम्ही मला नेहमी कमेंट करता तुम्ही संघटना बनवा ताई तुमची, तुम्ही अध्यक्ष व्हा, तुम्ही सपोर्ट करा. नाही होऊ शकत ताई माझ्याकडून, खरं सांगते. कारण मला अंगणवाडीत 4 तास बसायला खूप आवडतं मुलांबरोबर. त्याच्यापेक्षा जास्ती मला कसल्याही गोष्टीची आवड नाही. ते माझी रजिस्टर ती सगळं बाजूला, मिटिंगा मी पोरात बसते. मला पोरं खूप आवडतात कारण त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. सारखं हसत असतात. तुम्ही खिचडी दिली तरी तेवढंच हसतात, चणे दिले, उसळ दिले तरी तेवढं, आणि लापशी दिली तरी तेवढंच. त्यांना काय वाईट वाटत नाही आणि ती कधी नावं पण ठेवत नाही. त्या पोरांपेक्षा जास्ती मला काही प्रिय नाही. म्हणून मी असल्या फडतूच गोष्टीच्या नादी लागत नाही आणि मला लागायचं पण नाही. कारण कसं आहे, कायदा आहे शेवटी, आणि न्यायदेवता आंधळी आहे. पट्टी बांधलेली आहे बघा डोळ्यावर. मग ते पुरावे, सबूत, गवाह, तारीख पे तारीख हेच चाललं आहे. शासकीय दर्जाच्या तारखेला मी सुद्धा जाते. जज हजर नसल्यावर त्यांनी तारीख पुढची दिल्यावर काय करायचं? तिथं न्यायालयात दगडं मारून यायचे का? तिथं मोबाईल घेऊन जायला सुद्धा आतमध्ये अलाउड नसतं. मग इथं बसल्या घरी आधी खूप बोंबाबोंब झाली होती की जुन्या संघटना काही करू शकत नाही, असं करतात तसंच करतात. तुम्ही 4-5 टकल्यांना घेऊन फिरता, तुम्ही काय करता? आणि सगळ्या बायकांचे आपलं डोकं किती चालतं, कामात भरपूर चालतं, एक दुसऱ्याला बोटं करण्यात भरपूर चालतं. 2 किलो अन्न पचवणार, 2 शब्द नाही पचवणार. तेच 2 शब्द चांगले पचवा ना. बोललं कुणाला माझ्या व्हिडिओचा राग येणं, आणि आलाच पाहिजे. राग आला तरच बदल होतो, आलाच पाहिजे. लिहा मला कमेंट, माझ्या कोणत्या गोष्टी वाईट आहेत, तुम्हाला काय वाईट वाटतं, कशाला तुम्ही जीपे करताय.
300वाल्यांनी 200वाल्यांनी काय नाही केलं तर 500वाले हा करणार आहेत का मग आत्ता लगेच पटकन? हां, आधी माणूस म्हणतो बाई मोठ्या व्हा, शिका, ताई तुम्ही करा. माझ्या भगिनी असू द्या संघटनेत, कोणी असू द्या, संघटना अंगणवाडी कर्मचाऱ्याशिवाय नाही, पण कोणी असू द्या. हे बघा, जी बाहेरची लोक असतात ना संघटनेत 4-5, ती लोक मंत्र्याकडे जातात, निवेदन देतात, त्यांच्याकडे वेळ असतो. तुम्ही स्वतः मंत्र्याकडे जाता, निवेदन देता आणि जागोजागी मिटिंगा घेता अंगणवाडीचे संघटनेचे पदाधिकारी म्हणून. मग तुमची अंगणवाडी कोण चालवतं? हे नाही का चिटिंग? हे नाही का वाईट? माझी अंगणवाडी मी कधीच सोडणार नाही. कुठेही जायचं असलं महिन्यातून 1-2 दिवस ठीक आहे, मी संघटनेला देईन. जेव्हा मला संघटनेची गरज आहे तेव्हाच मी संघटनेत जाते असं नाही. आम्ही नेहमी संघटनेत राहतो आणि नेहमी ऑफिसच्या कामात पुढाकार घेतो. कारण ऑफिसची अंगणवाडी नसती तर संघटना कुठून आली असती? हे लक्षात ठेवा. अंगणवाडीचं काम करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि युनियनकडे जाणे आणि तिथून लढून आपला हक्क घेणे हा आपला अधिकार आहे. कर्तव्य आणि अधिकार दोन्हीमध्ये खूप फरक आहे, लक्षात ठेवा. दोन्ही बाजू बरोबर चालायच्या. 2 डोळ्यासारखं राहायचं, एक ऑफिस आणि एक संघटनेचं पदाधिकारी किंवा संघटनेचे सभासद म्हणून. दोन्ही बरोबर चालतात. पण एक डोळ्यात अश्रू येतो आणि एक डोळा रडत नाही असं होतं का कधी? नाही. शेवटी जे संघटनेचे मोठे मोठे पदाधिकारी असतात ते आयुक्तालयातच जातात, CDPलाच भेटतात. दुसरीकडून कुठून आणून देतात का हो आपल्याला? ह्यांच्याकडूनच आणून देतात ना. मग आपण ह्यांच्याबरोबर का वाईट वागायचं? मला काय कुणी बंडल दिला नाही बरं का, काहीतरी बोलू नका उगाच. नाही तर हिला भेटलं, हिनं खाल्लं, मॅनेज झाले. अहो खरंच देऊ द्या, मी खाईन, पण कोण देते ते तरी सांगा मला. सगळ्यांना खाऊ घालते आणून, माझ्या बाळगोपाळांना मस्त जेवण करीन, पौष्टिक आहार देईन मी. मला कुठून काय भेटलं तर माझी सवय आहे. मला संस्थाकडून NGOकडून काही जरी आलं तरी मी माझ्या बाळगोपाळांना वाटते, त्यांच्या आयांना त्यांच्या घरी वाटते. आणि माझी संस्था आहेत ना त्याचं पण मार्च एंड होतं, त्याची पण खूप कामं होती. बिलं वगैरे सगळी लावावं लागतात. सगळं मार्च एंडमध्ये सगळी खूप कामं असतात. ते सुद्धा मी त्याच्यात बिझी होते म्हणून व्हिडिओला उशीर झालेला. कुणाच्या बापाला घाबरून मी गप्प बसलेली नाही किंवा कुणाचं काय खाल्लं म्हणून गप्प बसली नाही. मी कुणाच्या बापाला अजिबात भीत नाही, माझी चूक नसली तर. आणि माझी चूक असली तर मी 3 वर्षाच्या मुलांना पण माफ कर बोलेन, चूक असली तर. आणि अशी मी चूक करत नाही की तिथं 10 वेळेस लात मारायचं आणि पाय पडायचं आणि लात मारायचं आणि पाय पडायचं. अरे स्वतःची कामं करा, पण तुमच्या कामाने तुम्ही मोठं व्हा, तुमच्या तोंडाने मोठं होऊ नका. तोंड हे गटार आहे, कधी काय बोलेन. जीभकडे उचलली टाळ्याला लावली बाळ्याला, काहीतरी आहे ना, जीभ उचलली लावली टाळ्याला, तसं काही करायचं नसतं. जीभ आहे तर चांगलं बोलायचं. आज आपण कुणाला वाईट बोललं त्याने काय बदल होतो? भांडणं होतात, वेळ वाया जातो आणि काही फरक पडत नाहीत. असली कामं करायचीच कशाला? त्याच्यापेक्षा 2 पैसे आपल्याकडे कसे येतील, आपण कसं कमवू शकतो त्याच्या नादी लागा. मी म्हणते ना, उन्हाळ्यात तुम्ही अंगणवाडी सोडा आणि घरी निघून जा आणि फोनवरून माहिती घेऊन घरी बसून करा. एकट्या अंगणवाडीत राहू नका. मे महिन्यात आपल्या एका भगिनीबरोबर झालेलं आहे वाईट, तर आपल्याला पुढं असं होऊ नये म्हणून अंगणवाडीची पोरं सुटली, आईवडील गेले की त्यांच्याबरोबर निघायचं. काय आता घरी जाऊन प्रत्येक भिंतीचा सर्वे करायची, पंख्याचा, तिच्या घरात काय काय लाईट बीट आहे त्याची गरज नाही. फोनवरून सगळी माहिती मिळते. पण एवढंच करा, ती बाई जिवंत आहे का नाही ते लक्षात घ्या. नंतर FRS मिळाले, शाण्या बायांनी व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओवरून FRS केला, व्हिडिओ बनवून घेतला आज त्या बाईचं, त्याच्यावरून FRS करताय. आणि ती बाई कुठं गेली किंवा घर सोडून गेली, स्थलांतर झाली ती लोक, किंवा अचानक माणूस आहे, मृत्यूचा भरोसा नाही, मृत्युमुखीच पडलं, तर तिचा तुम्ही व्हिडिओ काढताय काय? मेलेल्या माणसाचा फेस कॅप्चर करताय तुम्ही? हे असले सगळे कृत्य आणि धंदे करायचे नाही अजिबात, लक्षात ठेवा. हे बघा मी कशी करते, मी पण शिकले. मला भत्ता येत नव्हता, म्हणलं 2000 काय वाईट वाटतात का हो? चांगलंच वाटतात की. तर मी मला चला शिकावं. लई शाण्या बायाला आमच्याकडे भत्ता आलेला त्यांच्याकडून शिकले. गेले, विचारलं, काय काय माहिती सांगत नाहीत, काय काय सांगतात. मग त्यांनी मला जसं सांगितलं तसं मी केले. आणि माझासुद्धा अनुभव आहे. ॲप फेस कॅप्चरसाठी दुपारी चालत नाही, संध्याकाळी 9च्या नंतर ॲप चालतो आणि सकाळी 9 ते 11. तर मी 9 ते 11ला 1 तारखेला 10 पालकांना बोलवलं, त्यांचं केलं. 2 तारखेला 10ला बोलवलं आणि 3 तारखेला 10ला. लाभार्थी, स्तंदा, गरोदर आणि मुलं मिळून माझे 30 आहेत. झाले 3 दिवसात.
मग काय गरज आहे त्यांचे एवढे मोठे मोठे व्हिडिओ घ्यायचे आणि ते बायांना घरी येऊन व्हिडिओ पाठवा म्हणलं कसे पाठवतात, असे करते असे करते असे करते, अशी मानसळ करते अशी करते, कोण अशी बघते, त्यांना समजतच नाही. पण प्रॅक्टिकल तुम्ही खरंच त्या स्त्रीकडे गेलात ना, जेव्हा नेटवर्क फुल असतं 1 तारखे 3 तारखेपर्यंत कोणी एवढं ह्याच्यावर लक्ष देत नाही, तेव्हाच करून निघायचं. आज माझं FRS पूर्ण झालं बघा. का तर मी सकाळी 9ला गेले, त्या 10च बायका होत्या, त्यांना बोलवलं, सगळ्या 10च्या 10 बसलेल्या आहेत. माझ्या माता समितीची मिटिंग पण झाली, त्यांच्या सह्या पण घेतल्या आणि त्यांचा लगेच तिथल्या तिथं फेस कॅप्चर करून टाकला. दुसऱ्या दिवशी मी 10 बोलवले, 2 दिवस मी मुलांच्या आयांना बोलवले आणि तिसऱ्या दिवशी मी करत असताना एकत्र बोलवल्या, त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली आणि त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. आता मी ग्रुपमध्ये माहिती टाकते, आज तुमच्या एवढ्या जणींचा FRS आहे, तुम्ही या. काय गरज आहे आपल्याला व्हिडिओवरून FRS करायची हो, तुम्ही लक्ष द्या. पण ती बाईचं कुठं काय घोटाळा झाला, आता काहीतरी खूप विचित्र प्रकार निघालेत, त्या व्हिडिओवरून काहीतरी एडिटिंग वगैरे केली, त्या बाईचे कपडे नसले असं दाखवलं, कारण एडिटिंग करणारे पण खूप चॅप्टर आहेत. तर ती बाई काय म्हणेल, कुणाला व्हिडिओ दिला होता, अंगणवाडी सेवकांना, मग तुमच्या नावाने चुना. मस्त असलं काम करायचं नाही. नसल होत मॅडमला बोला, होत नाही ह्या बाईचं काय करू, त्या मार्ग सांगतील. एका मुलाच्या साठी आपण 5 जणांचा फेस कॅप्चर करू शकतो, त्याचे आई वडील, आजोबाजी आणि त्याच्या घरात अजून कोणी सांभाळणार असेल तर. 5 जणातून आपल्याला एक भेटत नाही का त्या मुलाचं, भेटतंच ना एक जण कोणीतरी. तर ह्या महिन्यात समजा आपण तिच्या आईचं फेस कॅप्चर केलेलं आहे आणि आई किंवा वडील हजर नाहीत, तर आजीचं घ्या, तेच डिलीट करा, परत त्या मुलाला ॲड करा, KYC करा त्याची. 2 OTP जाईन, तेवढाच त्रास होईल आपल्याला. पण ती बाई जिवंत आहे, तिचं आपण फेस कॅप्चर केलं याचं समाधान होईल ना. फेस कॅप्चरचा अर्थ काय झाला आहे, खोटी लोक येऊ नये, नकली लाभार्थी वाढवू नये आणि सगळं व्यवस्थित काम व्हावं म्हणून फेस कॅप्चर आहे. म्हणून मला वाटतं की आपण हळूहळू करायचं. 1 तारखे ते 25 तारखेपर्यंत वेळ आहे, फक्त फेस कॅप्चरने भत्ता येतो का, वजन आहे त्याच्यात. माझं असंच आहे, 10 मुलं आली, ती 10 आया त्यांचे आले, त्या दिवशी 10 मुलांची वजनंसुद्धा करायची. 30 दिवसात माझी 30 मुलं कवर होतात, मग उरली सुरली फिरून करायची. हे बघा, खोट्याला खूप वाव असतो लवकर उडायला, पण लवकर परत पण जमिनीवर पडतं. मी सगळ्यांना सांगितलं होतं की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही FRS करू नका, पण केला. आमच्याकडं 3-3 माळ्यावर बायका राहतात, मी त्यांना आधी बोलवते, येतात हो. हे बघा, खाऊची, पैशाची, कोणत्या गोष्टीची गरज नाही. जर तुम्ही प्रेम दिलं तर, प्रेमाने बोललं ना, एवढं चांगला रिस्पॉन्स देतात ना. खरंच मला कधीच कोणत्या गोष्टीची गरज नाही लागली. मी फक्त त्यांना प्रेमाने बोलते आणि 1 दिवस आधी सांगतो आपण, आज 10 बायकांना की तुम्ही या, तुमचं मला असं फेस कॅप्चर करायचं आहे. आणि रेकॉर्ड त्यांचं ठेवलं आपण, हे सरकारी रेकॉर्ड आहे, त्यांच्या कधी ना कधी फायदा येईल. आता बघा, मुले अंगणवाडीतून जाताना तुम्हाला आपल्याला प्रमाणपत्र द्यायला सांगतात, मग अंगणवाडीत आलीच नसती तर प्रमाणपत्र कुठून दिलं असतं आपण. तेच मुलं आता शाळेत जाणार, तर असा मार्ग निघतो. तर त्यानं मी आजारी होते थोडी, 2 आठवडे व्हिडिओ केला नाही, क्षमा असावी. मला तुम्हाला बोलून खूप फ्रेश वाटतं, तुम्हाला पण वाटतं. पुढच्या व्हिडिओमध्ये पेन आणि वही घेऊन बसायची, आणि किती जण तयार आहेत पेन वही घेऊन बसायला पुढच्या व्हिडिओला मला कमेंट टाका, म्हणजे त्याप्रमाणे माझा वेळ मी मॅनेज करेन आणि तुमच्यासाठी व्हिडिओ करेन. उगीच मी आता व्हिडिओ करणार नाही, उगाच नुसत्या गप्पांड्या मारत बसायच्या नाही, दर भाराभर चिंध्या नुसती बडबड बडबड बडबड, काही गरज नाही. आणि जे फक्त पैशासाठी माझ्या व्हिडिओवर येतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही. पैसा सर्व काही नाही, आणि पैसा आहे म्हणून तुम्ही आहेत असं नाही, आणि पैसा गरज आहे, सर्व काही नाही. काळाची गरज आहे, महागाई झाली. बघितलं ज्या व्हिडिओमध्ये ती खोटं टायटल लावलेलं असतं ना, तुमचे पैसे वाढले, तुमचे पैसे आले, त्याला पटपटपट बायका जॉईन होतात. ज्याच्यामध्ये माहिती असते कामाची त्याला बायका जॉईंट होतात नाही. अरे आधी शिका मग कमवा, शिकना बंद जितना बंद. लक्ष्मी माता चांगल्या घरी येते. आपल्याला धन नको आहे, आपल्याला लक्ष्मी पाहिजे. लक्ष्मी हळूहळू येते आणि व्यवस्थित सगळं करून जाते. धन अचानक येतो आणि अचानक परत जातो. ज्यांना कमवायचं माहिती आहे त्यांना गमवलेलं काही दुःख होत नाही, पण ज्यांना कमवायलाच येत नाही त्यांना दुःख होतं. पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पेन आणि वही कोण कोण घेऊन बसणार त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे पुढचा, तर मला कमेंट करा.
लगेच पटकन पाठवा सगळ्या भगिनींना व्हिडिओ. 2 आठवडे झाले व्हिडिओ नाही. आठवणीनं वाट बघतात ज्या माझ्या भगिनीने मला कमेंट केला, फोन केला, मेसेज केला, व्हॉट्सअप केला व्हिडिओ बनवा. खूप तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि तुमच्यामुळेच मी आज व्हिडिओ बनवला. कारण मला वाटलं काय बातमी देऊ, काहीच नाही हातात ना पदरात चालली बाजारात, काय शॉपिंग करायची. पण थोडं रिव्हिजन झालं, उजळणी झाली. काही कुठं वाढलेलं नाही, काही सुट्टी बिट्टी मंजूर झालेली नाही. मेची अजून GR आलेलं नाही. थापड्या बायकाकडे लक्ष देऊ नका, थाप मारणाऱ्याकडे उगाच मरू द्या तिकडे. तुम्ही व्यवस्थित राहा. ऊन आहे, डोक्यावर पदर घ्या, थोडं पाणी घाला त्याच्यावर. डोकं तापतंय, आधीच आपलं डोकं तापलेलं असलं कारण आता सरकारने आपला मेंदू काढून शेण भरायला लागला हळूहळू आपल्याला मध्ये. तर त्या शेणाच्या गोवऱ्या होऊन लगेच पेट घेते आज. म्हणून थोडं डोकं शांत ठेवायचं. डोक्यावर बरफ, तोंडात साखर. एवढी पण नाही घ्यायची डायबिटीज होण्या एवढी, कमी घ्या थोडी. चला बाय बाय. पुढच्या व्हिडिओची मी ह्या व्हिडिओवर कमेंट आल्यावर जास्तीत जास्त तरच पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मी ट्रेनिंग घेत आहे, मी शिकत आहे, तेच तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याच्यामुळे माझ्या जीवनात खूप बदल झाले. तुम्हाला नक्की पुढचा व्हिडिओ पाहायचा आहे तर पेन आणि वही किती जण घेऊन बसणार आहेत मला नक्की कमेंट करा. धन्यवाद. बाय.